छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। 4 जून रोजी निकाल लागणार आहे। मात्र उरलेल्या कालावधीमध्ये कोण निवडून येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापले आडाखे बांधतोय। या संदर्भात आपण काही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुलांशी बोलणार आहोत। त्यांच्या मनात नक्की काय चाललंय आपण समजून घेणार आहोत। काय वाटतं कोण निवडून येईल? छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे साहेब निवडून येतील। काय कारण लोकांचा जो रोष आहे महायुतीच्या विरोधात होता, त्याचबरोबर भुमरे साहेब उभा टाकले होते। त्यांना असं वाटलं होतं की भुमरे साहेब निवडून येतील, पण त्यांचे जे काय धंदे वगैरे आहेत ते दारूचे, या अनुषंगाने लोकांचा रोष आहे। महिला प्रवर्गाचं मतदान तर त्यांना पडणारच नाही। आणि जलील साहेब ज्यावेळेस निवडून आले गेले त्याचं एक कारण होतं, त्यांना वंचित आघाडी त्यांच्यासोबत होती, त्यावेळेस वंचित आघाडीचं मतदान डिवाइड होणार आणि ते खैरे साहेबांना पडणार। तू काय सांगशील कोण निवडून येईल? मला वाटतं इथं जीवन राजपूत सर निवडून यायला पाहिजेत। कोण निवडून येईल हे तर माहीत नाही, कारण एक सुशिक्षित अशा व्यक्तीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। तू कोण्या जिल्ह्यातला आहेस? परभणी। कोण निवडून येईल? बॉस बरं, इकडे संभाजीनगरला कोण येईल? इथं चंद्रकांत खैरे साहेब। काय कारण? तू तर परभणीच आहे ना। इथं कारण की निष्ठावंत शिवसैनिक आहे चंद्रकांत खैरे साहेब, आणि 20 वर्षामध्ये त्यांनी केलेला विकास आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले एकमेव खासदार म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब। अजून एक मित्र आहे आपल्यासोबत। तुला काय वाटतं कोण निघेल? माझा मतदारसंघच परभणीचा आहे, पण तुला इकडला अभ्यास आहे, इकडे राहतोस तू, तर कोण निघेल असं वाटतं? असं मला तर वाटतं चंद्रकांत खैरे साहेबच येतील इथं। आणि परभणीला बॉस पण संजय जाधव। काय नाव मित्र तुझं? माझं नाव प्रभाकर इंगोले। बरं, कुठला आहेस तू? परभणी। तिकडं कोण निवडून येईल? तिकडून का संजय दादा। आणि इकडं संभाजीनगरला संभाजीनगरला म्हणतात चंद्रकांत खैरे म्हणतात का? तुला काय वाटतं कोण निवडून येईल इकडं? इकडलं माहीत नाही सर, मला राजकारणात तेवढा इंटरेस्ट नाही. तू कुठला आहेस? मी हिंगोलीचा आहे. तिकडं कोण निवडून येईल? तिकडं मशाल आहे सर. मशाल निवडून येईल? 5-6 महिन्यात जी काही तो संभाजीनगरचं राजकारण बघितलंस त्याच्यातून कोण निघेल असं वाटतं? सर मला इथं नेतेच माहीत नाहीत कोण कोण आहेत याला राहिले. बरं, हिंगोलीला तू म्हणतोस मशाल निवडून येईल. बरं, अजून एक मुलगा आहे आपल्यासोबत. ये इकडे. अरे काय नाही, इकडे 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 इकडे. अरे लाजता यार, भारताची लोकशाही सक्षम करायची आपल्याला. इकडे इकडे तरी लाजू नको. प्रश्न नाही विचारत तुला. ये, नाव सांग तुझं. माझं नाव गोविंद तांगडे. आणि गाव? कन्नड. कन्नडचं? म्हणजे हर्षवर्धन जाधवांच्या गाव. हो. कोण निवडून येईल इकडे? सध्या तर काही सांगता येत नाही, सगळं म्हणजे सही कन्फ्युजनमध्ये. तुम्ही कुठून आले काका? मी पण बुलढाण्याहून चालू सर. हां, इकडे कोण लागेल तुम्हाला? इकडं शिवसेना मशाल वगैरे. यावेळेस समाजामध्ये मतदानाचं पर्सेंटेज पण खूप प्रमाणात वाढलं गेलेलं आहे. त्यांच्या अवेअरनेस आलेला आहे मतदानासाठी. तर एक्सपेक्टेशन आहेत भुमरे साहेब येतील निवडून. मग असं सगळं टेस्टी चांगलं खायला सगळ्यांना मिळालं पाहिजे, यासाठी देशात कोण निवडून यावं वाटतंय? पॉलिटिक्स बद्दल मला पॉलिटिक्स नाही, पॉलिटिक्स आपल्या स्वतःचा विषय. एकच माहिती, मोदी साहेब निवडून यायला पाहिजे असं वाटतं. तर ही अशी प्रतिक्रिया आहे. इकडे हे एक भाऊ आहेत, मस्त बनवलेत सगळे पदार्थ. आवाज जोरात येतोय तुमचा, सगळ्यांना आवाज देऊन बोलतोय. हो राजकारणाचा आवाज काय सांगतो? भुमरे साहेब ठरलं? हो ठरलं. काय कारण भुमरे साहेबांचं? माणूस चांगला आहे, प्रगती चांगली आहे. तर इतर काही लोक आहेत या ठिकाणी. काय चाललंय काका? मिरलाचे प्रॉपर संभाजीनगरचे. कोण निवडून येईल? खैरे साहेब तर आहे चान्सेस. पुराणे आहे, कट्टर आहेत, हिंदूवादी आहेत. या कारणामुळे ते निवडून येतील वाटतंय. तुम्ही कुठले भैया? इथलंच प्रॉपर औरंगाबाद. कोण निवडून येईल? खैरे साहेब. खैरे साहेब. काय कारण वाटतं खैरे साहेबांचं? एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ हे कारण आहे त्यांच्या निवडून येण्याला? माझ्या मते तरी तेच आहे. ओके, 100% लागतील. 200%. 200% लागतील असं वाटतंय. काही तरुण मुलं सुद्धा आहेत, त्यांच्या मनात काय चाललंय? कुठला आहेस तो? इथलच आहे. कोण निवडून येईल वाटतं? निवडून कोण येईल वाटतं? इम्तियाज जलील. हां, म्हणजे तेच आहे ना एकटे, म्हणजे त्यांचं असं व्यक्तित्व आहे चांगलं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते येईल म्हणून. तुला कोण वाटतं? खासदार इम्तियाज जलील. जलील साहेब निवडून येईल? हो. अरे पण इकडे तर भुमरे साहेब खैरे साहेबांची लय टक्कर चालू आहे. ते तर आहे, पण मग खासदार इम्तियाज जलील साहेबांनी जे कामं केलेले आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, ते भरपूर कामं केलेले आहे, रस्त्याचे वगैरे. लोक आता एक 300 बेडचं हॉस्पिटल पण बांधण्यात येते. ते स्मारक बांधून तर काय होणार नाही, त्यासाठी बेडचं काम पण केलेलं आहे. तुला काय वाटतंय? मला तर वाटतंय ह्या वर्षी ह्या 5 वर्षामध्ये ही आपली संभाजीनगरची जी पब्लिक आहे,
ह्या पब्लिकला कळून चुकलं आहे की शिकलेला नेता, एक शिकलेला खासदार काय करू शकतो. जे जलील साहेबांनी मागच्या 5 वर्षात संसदेमध्ये जे आवाज उठवलेत, म्हणजे ते आमच्या क्रीडाविषयी असो, विकासाबद्दल असो. म्हणजे थोडक्यात जलील साहेब निवडून येतील हा विश्वास आहे तुला? हो, कारण की हा विश्वास लोकांच्या मनातून आहे, सर्व जनतेच्या मनातून आहे. नक्की कळलं, मला लक्षात आलं. तू ये मित्र, कोण निवडून येईल? मला नाही माहिती. मतदान केलं का नाही केलं? मतदान केलं ना, मग निवडून कोण येईल? आम्ही ग्रामीणवाले चालतं ना, ग्रामीणला तिकडे पण खासदार होणारच आहे ना. हा ना, मग दानवे आहे ना आमचे. दानवे साहेब. हो. बर, जालन्यातून दानवे साहेब निवडून येतील असं सांगतायत. काय चाल, तुमचं काय ना? अजय मोरे. अजय मोरे. कोण निवडून येईल वाटतं? टफ दिसतंय यावेळेस थोडंसं. तुमचा मतदारसंघ कोणता? माझा उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा. हा, तिकडे तर टफ नाही म्हणतायत ना. तिकडं पूर्ण ओमराजे निंबाळकर. आणि इकडे संभाजी संभाजीनगरमध्ये टफ दिसतंय थोडंसं. त्यातल्या त्यात चान्स कोणाचे वाटतं? चान्स बघूया आता, काहीच सांगता येत नाही. बहुतेक खेरे साहेब आणि याच्यामध्ये आहेत, बुमरेमध्ये असेल, बहुतेक कोणतरी येईल. काय चाललं दादा, चाललंय का व्यवस्थित व्यवसाय? कोण निवडून येईल वाटतं? भांबरे साहेब. हां, हो. सगळे लोक आहेत, आपापल्या प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. तुला काय वाटतं रे? बुमरे साहेब बुमरे साहेब का? तुला काय वाटतं? लोकशाही तुला वाचवायची आहे सगळ्यांना. नाव सांग तुझं. टॉपिक काय करतोस? बॅग रिपेअरिंग. कोण येईल निवडून? आयडिया नाही असं. तर हे सगळे अशा संमिश्र प्रतिक्रिया होत्या. चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील या तिघांचीही नावं मोठ्या संख्येने इथं लोकांनी घेतलेली आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोण होईल याबाबत संभ्रम कायम आहे आणि हा संभ्रम 4 जूनलाच मिटू शकेल. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.